सर कुछ आरोप ऐसे है सर वक्फ बोर्ड के ऊपर और कुछ मेंबर्स के ऊपर और मागी जो सीईओ है उनके खिलाफ में सर, जो बहुत गंभीर प्रकार के आरोप है कि उसमें उन्होंने अपना इरेगुलरिटीज किए हैं। तो सर उसमें तीन बहुत इंपॉर्टेंट है। एक है SBUT का है सर, प्रकरण मुंबई का, जो अपना सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट का सर, उसमें 16.5 एकड़ की जमीन है सर, उसके अंदर 4-5 हजार करोड़ की प्रॉपर्टी है वो। उसके अंदर सर एक ये था कि बोर्ड ने रिकमेंड किया था कि उसको परमिशन देना नहीं, लेकिन जो वहाँ के माजी जो सीईओ है अपने यहाँ के, उन पे ऐसा आरोप है कि उन्होंने 5 करोड़ रुपए लिया उसके अंदर और एक फ्लैट भी लिया है और उसको मंजूरी दिया है सर। एक ही है सर। दूसरा सर एक मैटर है अबरानी के सर रिलेटेड मैटर है सर, एक वो जिसमें सर वक्फ अलल औलाद का सर मैटर है वो। उसमें सर एक बुढ़िया को डुप्लीकेट खड़ा किया गया वहां पर और उसको एनओसी दिलाई गई सर वो। उसके अंदर सर अपना सर और एक तीसरा सर मैटर कहता है नहीं सर, उसमें हमारा कहना है सर उसमें हमारा आप सवाल कीजिए सर, उसमें हम ये पूछ रहे कोई आदमी पॉलिटिकल नहीं चाहिए मिनिस्टर के अलावा। सर पत्रकार के ऐसे सवाल पूछिए, आप जवाब नहीं उनकी मांग कर रहे हैं सर। हम ये पूछ रहे हैं कि उसमें कार्रवाई क्या करें आपने? थोड़ा आरोप तो सर आपके पास ऑलरेडी आए हुए हैं, उसमें आपकी तरफ से क्या कार्रवाई हुई हम ही जानना चाहेंगे। लेट आके हम जब मच्छी बाजार बनेंगे हाथ जोड़, आप अगर कोई किसी के कंप्लेंट है जांच करके वो सभी लोगों पे कार्रवाई हो। सर हम ये चाह रहे हैं कि कार्रवाई क्या की है अभी तक के आरोप तो पहले से किए हुए हैं उसके अंदर सर। बोल रहा कि आरोप जो भी किए गए उसकी जांच होगी और जांच करके कार्रवाई सर्वे सर हज कमिटी सर आपण बरखास्त केलेली आहे सर नवीन हज कमिटी आपण कधी स्थापन करणार? हज कमिटी बरखास्त केल्यानंतर आपला पेपर त्यांनी पण केलं, नोटीस देण्यात आली, ड्यू प्रोसेस फॉलो करून बरखास्त करण्यात आला होता। नागपूर हायकोर्टामध्ये ते लोक गेले होते, हायकोर्टाने ते त्यांच्या रिट पिटिशन फेटाळून लावला आणि सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे, आमचा निर्णय हे योग्य आहे असा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिलेला आहे। त्याच्या गठन करण्यासाठी आता प्रोसेस आम्ही सुरू केलेला आहे, सगळ्यांचे अर्ज मागवतोय आणि 2-3 महिन्यामध्ये हजला अजून वेळ आहे, ते सगळे हज कमेटी गठित होतात। जिस तरह से भारतीय जनता पार्टी ने बिहार के चुनाव में अगर हम जीत गए तो इंजेक्शन मुफ्त में लगाएंगे कोविड का, हमें लगता है कि पूरे देश के लोगों को अन्याय करने वाला ये उनकी भूमिका है। देश में सभी जनता को वैक्सीन देने की जिम्मेदारी सरकार की है। देश में जो भी संकट पैदा हुआ उसकी सारी जिम्मेदारी मोदी साहब की है। 1 जनवरी को हेल्थ इमरजेंसी लगाकर बॉर्डर सील कर देते तो देश में लॉकडाउन करने की जरूरत नहीं पड़ती, लेकिन ट्रम्प साहब के प्यार में ये बात नमस्ते ट्रम्प के चक्कर में पूरा देश बर्बाद हुआ। नमस्ते ट्रम्प के चक्कर में करोड़ों लोग बेरोजगार हुए। नमस्ते ट्रम्प के चक्कर में देश की अर्थव्यवस्था बर्बाद हो गई। अब चुनाव के लिए लालच दिया जा रहा है। हम लोगों से कहते हैं इन्हें वोट मत दीजिए, ये हारेंगे तो भी पूरे देश में लोगों को मुफ्त में इंजेक्शन लगाया जाएगा। जहां हमारी सरकारें हैं महाराष्ट्र में, चाहे भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार करे या ना करे, हम मुफ्त में लोगों को टीका लगाएंगे। सर बीजेपी की उल्टी गिनती शुरू हो गई क्या? एकनाथ खड़से की एंट्री हुई अभी, अब बाकी लोग भी लाइन में कतार में ऐसा है कि खड़से साहब एक बड़े नेता है, वो कल पार्टी में आए, उनके आने से पार्टी को फायदा होगा। कई ऐसे विधायक हैं जो पार्टी में आना चाहते हैं कई दिनों से, धीरे धीरे उनके बारे में जल्द से जल्द मीटिंग हो किंवा चेंज रिपोर्ट किंवा स्कीम मंजूर झाल्यानंतर त्या लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष तो कागद कलेक्ट करण्याची पद्धत या बोर्डामध्ये होती। असा निर्णय आम्ही घेतलेला आहे की आता कोणी व्यक्ती या बोर्डामध्ये येणार नाही। आमच्याकडून त्या विश्वास किंवा मुतवल्लींना पत्र जातील की तुमचं रजिस्ट्रेशन हे बोर्डाने मंजूर केलेलं आहे, हे कागद आम्हाला तुम्हाला पाठवायचं आहे, याची परत 40 रुपये प्रति प्रत, समजा 120 रुपये 3 पानं असतील 4 पानं असतील, मग पोस्टल चार्जेस, त्याने आमच्या अकाउंटवर
RTGS केलं पाहिजे आणि मग थेट त्याला पोस्टाने पाठवण्याची सिस्टम आजपासून या बोर्डामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. कोणी इथे येणार नाही आणि हँड डिलिव्हरी कोणाला भेटणार नाही. ज्यांच्या ॲड्रेस असतील त्यांना हे देण्याचं काम होईल. याच्यातून काय समजा 2000 लोकांना हे सर्टिफिकेट द्यायचे, मग 2000 लोक त्यांच्या सोबत 2 लोक येतील, 2-3 दिवस इथे राहणार, येणं जाणे आणि कुठेतरी 1 कोटी रुपये लोकांचे वाया जाणार. आणि इथे आल्यानंतर लोक आरोप करताय की आम्ही आल्यानंतर इथे का पैसे मागतात आमच्याकडे. मग पैसे वाचवणे आणि लोकांना आरोप करण्याची संधी होणार नाही आणि कुठेतरी ट्रान्सपरंट पद्धतीने हा सगळा कारभार सुरू होणार आहे. दुसरा निर्णय आम्ही हे घेतलेला आहे की बोर्डाचा सर्व कामकाज हा ऑनलाईन सिस्टमने होणार. म्हणजे कुठेतरी कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज लोड केलं पाहिजे, कागदपत्र लोड केलं पाहिजे. कोणाला काही ऑब्जेक्शन असतील ते त्यांनी ऑनलाईन टाकली पाहिजे. यांच्याकडून काही त्यांना माहिती द्यायची असतील की बाबा हे कागद कमी आहे ते ऑनलाईन पद्धतीने त्या पोर्टलवर दाखवलं पाहिजे. आणि बोर्डाकडे मीटिंगमध्ये मान्यता मिळाल्यानंतर ऑनलाईन माहिती लोकांना मिळेल. आणि जे काही पैसे भरणं हे बंधनकारक असतील हे सगळे पैसे गेटवे तयार करून त्या पोर्टलच्या माध्यमातून सगळे पेमेंट पण ऑनलाईन होतील. म्हणजे बोर्डाच्या कार्यालयात येणे, इथे फेऱ्या घालणे किंवा माझी काय स्टेटस आहे माहितीसाठी इथे कुठेतरी त्यांना मिळत नाही, त्यासाठी एकंदरीत ऑनलाईन सिस्टम डेव्हलप करण्याची कामं आम्ही सुरू केलेली आहे. IT डिपार्टमेंट जे आमच्या शासनाचे आहे तो हा कामकाज बघतो आणि लवकरात लवकर ऑनलाईन सिस्टम सगळी तयार करतो. दुसरा एक निर्णय आम्ही असा घेतलेला आहे की बोर्डाचा जो कागद आहे सगळं रेकॉर्ड हे कुठेतरी कागद असताना डिजिटल रेकॉर्ड तयार झालेले नाही. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बोर्डाचा संपूर्ण रेकॉर्ड हे डिजिटलाइज करून सेव्ह करण्याचं काम आम्ही करू. जेणेकरून आज असेल, उद्या असेल, 100 वर्षानंतर असेल, डॉक्युमेंट हरवले, डॉक्युमेंट घाल झाले, हे जे प्रश्न निर्माण होणार आहे ते होणार नाही. त्यासाठी हे पण इम्प्लिमेंट करण्याचं आम्ही काम करू. दुसरं बोर्डावर जे सदस्य नेमायचे आहे, आता त्याच्या सदस्य नेमण्यासाठी वेगळे वेगळे कॉलेजियम आहे त्याचे. म्हणजे बार काउन्सिलमधून 2 सदस्य राहिले पाहिजे, 2 खासदार राहिले पाहिजे, 2 आमदार राहिले पाहिजे. मुतवल्लीची निवडणुका झालेली ऑलरेडी मेंबर्स तिकडे आहे. मग 2 इस्लामिक स्कॉलर पाहिजे. म्हणजे ही पण प्रक्रिया 2-3 महिन्यामध्ये 100% पूर्ण करून फुल फ्लेज बोर्ड आपण तयार करू. आणि ही पण प्रोसेस सुरू झाली होती. कोविडमुळे कुठेतरी अडचणीत आली आणि त्यामुळे हे फुल फ्लेज बोर्ड तयार झालं नाही. पण येणारे 2-3 महिन्यामध्ये फुल फ्लेज बोर्ड पण आम्ही तयार करतो. एकंदरीत असा निदर्शनात आलेला आहे की ट्रिब्युनल म्हणजे बोर्डाने एखादा निर्णय दिला किंवा वाद झाला त्याला ट्रिब्युनलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ट्रिब्युनलमध्ये 2 लोक आहेत, 3 लोक असलं पाहिजे. त्याच्यात एक ॲडिशनल कलेक्टर लेवलचे अधिकारी बरेच दिवसापासून नाही, त्याची नेमणूक लवकरात लवकर करू. ट्रिब्युनलचे पण कम्प्युटरायझेशन सर्व न्यायव्यवस्थेमध्ये आता कम्प्युटरायझेशन झालेलं आहे. पण वक्फ ट्रिब्युनलमध्ये कम्प्युटरायझेशन झालं नाही. ते पण कम्प्युटरायझेशनचं काम हाती घेण्याबाबत आता निर्णय झालेला आहे. म्हणजे एकंदरीत पारदर्शक पद्धतीने बोर्डाचं काम झालं पाहिजे. कोणाची पेंडन्सी का आहे ही माहिती त्याला मिळाली पाहिजे. आणि इथे येऊन फेऱ्या घालण्याची काही गरज नाही. घरी बसून 1 क्लिकवर बोर्डाची काय परिस्थिती हे माहिती लोकांना मिळू शकते. त्या पोर्टलमध्ये जे लिगल डिस्प्यूट असतील, समजा ट्रिब्युनलमध्ये केसेस आहे तर आज किती केसेस आहे, हायकोर्टात असतील तर आज हायकोर्टात किती केसेस आहे, सुप्रीम कोर्टात असतील तर किती केसेस सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे 1 क्लिकवर संपूर्ण महाराष्ट्र वक्फ बोर्ड काय आहे लोकांना माहिती मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आम्ही करू. की वेगळे वेगळे इश्यू असत आहे टेक्निकली, त्या बाबतीत लोकांची मागणी आहे की परमनंट आम्हाला
चीफ ऑफिसर टेम्पररी चार्जमध्ये नको, आम्हाला परमनंट चार्जमध्ये ठेवलं पाहिजे. अधिकारी त्याच्या बाबतीत पण लवकरच निर्णय करू. दुसरी एक आणखी माहिती देऊ इच्छितो की महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मेन कार्यालय हा मुंबईमध्ये निर्माण होणार आहे आणि मराठवाड्याचे 8 जिल्ह्यासाठी रिजनल वक्फ ऑफिस जे आधीपासून औरंगाबादमध्ये होता तो राहील आणि 8ही रिजनमध्ये आमचे ऑफिसेस निर्माण करू. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिसेस निर्माण करू आणि या पद्धतीने ट्रान्सपरंट सगळ्यांना न्याय देणारा बोर्ड असेल या दिशेने काम करण्याची तैयारी आमची आहे. वक्फ की जमीन पे नाजायज कब्जे बड़े पैमाने पे हुए, अभी भी बड़े पैमाने पे गड़बड़ियां हैं. उसमें कब्जा करने वाले दीगर से ज़्यादा मुसलमान ही उसके अंदर ज़्यादा ये फुट करने में है. तो जितनी गड़बड़ियां हैं एक एक करके उसको दुरुस्त करना है. आपकी जानकारी के लिए बताता हूँ कि हाजी इस्माइल मुसाफिर खाना का एक मामला है. चैरिटी कमिश्नर के मातहत नहीं होते हुए भी उस पर ऑर्डर्स हुए. हाई कोर्ट में हार गए लोग. सुप्रीम कोर्ट में वेणुगोपाल जी को खड़ा करके वो मामले में स्टे हुआ और वो टैग हो गया. हमारे आने के बाद जानना की कंप्लेंट आई, कोई वहाँ पे मॉल बना रहा है एक मस्जिद की जगह पे, उसको स्टे लगाया. कलेक्टर साहब ने मीटिंग लगाई है. तो जितने भी लोगों से हमारी विनती है, जो जो गलत जानकारी जिसके पास है वो हमें मंत्रालय में सारे कागजात एक एक केसेस के बारे में भेजेगा. तो सब विषय की जांच करके एक एक चीजों को दुरुस्त करने का. इमरान का इलेक्शन कब होगा सर? इमरान का इलेक्शन कब होगा? अभी तो 3 ही मेंबर है. ऐसा है कि साथ चाहिए. ऐसा है कि वक्त में बार काउंसिल से 2 लोग आना है जी. अभी 2 मुस्लिम बार काउंसिल के इल्जाम हैं, उसे हम नहीं ले सकते. एक दूसरा मेंबर है पठान. तो ये दोनों लोगों को देखकर उसमें जो भी क्लियर होगा उन्हें वहाँ अपॉइंट करेंगे. एक जो एमपीज है 2 एमपी को अपॉइंट करना है. आज मुसलमान 2 एमपी महाराष्ट्र में हैं, इम्तियाज जलील साहब, फौजिया खान मैडम. ये दोनों को लेने के लिए हमने लीगल ओपिनियन मांगा है कि यहाँ पे 2 सीट है, 2 ही मेंबर है, डायरेक्ट अपॉइंट कर सकते हैं कि इसका भी इलेक्शन प्रोसेस करना. LNJT से जैसे ही फाइल क्लियर होगी, अगर हमें परमिशन दी गई कि दोनों का अपॉइंटमेंट इमीडिएट करो तो दोनों को अपॉइंट करेंगे. उन्होंने कहा कि प्रोसेस करके इलेक्शन से जाओ तो करेंगे. विधानसभा के 2 मेंबर का प्रोसेस जल्दी हम शुरू करने वाले हैं. तो ये हो गया जो बाय कंपल्सन चीजें है. एक सोशल वर्कर की पोस्ट है जो MM शेख साहब की इलीगल अपॉइंटमेंट थी, उनको हमने बर्खास्त किया. वहाँ नया मेंबर आएगा. 2 इस्लामिक स्कॉलर की, एक शिया एक सुन्नी, उसका भी सिलेक्शन एप्लीकेशन मंगा के उसमें बेस्ट जो होगा उनको अपॉइंट करेंगे. सर खालिद साहब ने सीधे तौर पे जो है तो आरोप लगाया, हटाया जा रहा है. उन्होंने फाइलें चोरी की है, सारे रिकॉर्ड हमारे पास है. उनको नोटिस भेजा गया और उनको हियरिंग दी जाएगी. वक्फ बोर्ड के फाइलें 6 चोरी की है उन्होंने. पिछले 2 साल से फाइल अपने घर में रखे हुए थे. लगातार तकाजा करने के बाद फाइलें नहीं दे रहे थे. अब उनको नोटिस गई है कि जो जो आप गलतियां कर रहे हैं उसका जवाब दो. भारतीय जनता पार्टी का वो अपॉइंटमेंट इलीगल था और उसके जरिए पूरे बोर्ड को बर्बाद करने का काम हो रहा था. फाइलें चोरी की जा रही थी. नोटिस गई है और नोटिस देने के बाद क्या जवाब आएगा, अगर क्रिमिनल एक्ट होगा तो मुकदमा भी दर्ज करेंगे, गिरफ्तारी करेंगे.